जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। संगमनेर खुर्द येथे महामार्गालगत असलेल्या साईड गटारात अनोळखी पुरुषाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह। अपघात की घातपात, पोलिसांकडून तपास सुरू। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर जवळील आडवेवडा परिसरात बुधवार दिनांक 10/6/2026 रोजी एक धक्कादायक घटना उघडीस आली आहे। महामार्गाच्या कडेला असलेल्या साईड गटारामध्ये एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह अत्यंत कुंजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण झाले आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संगमनेर खुर्द परिसरातील आडवेवडा भागात महामार्गालगत असलेल्या साईड गटारातून प्रचंड दुर्गंधी येत असल्याने स्थानिक नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांना हा मृतदेह दिसून आला। नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती संगमनेर शहर पोलिसांना दिली। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असता मृतदेह अत्यंत कुंजलेला आणि छिन्न विछिन्न अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटू शकलेली नाही। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पोस्टमॉर्टम करण्यासाठी संगमनेर घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे। ही घटना अत्यंत गजबजलेल्या पुणे नाशिक महामार्गालगत घडल्याने परिसरात अनेक चर्चांना उधाण आले आहे। संबंधित व्यक्तीच्या महामार्गावरून जात असताना रात्रीच्या वेळी एखादा अपघात झालेला आहे आणि तो गटारात पडला की त्याच्या घातपात खून करून पुरावा नष्ट करण्यासाठीच्या उद्देशाने मृतदेह या साईड गटारात आणून टाकला आहे, असा दाट संशय व्यक्त केला जात आहे। मृतदेह काही दिवस जुना असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। घटनास्थळाची परिस्थिती पाहता हा प्रकार गंभीर असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी करत आहेत। मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असून परिसरातील बेपत्ता व्यक्तीच्या तक्रारीची पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे। शव विच्छेदन अहवालानं आल्यानंतर या व्यक्तीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। जनता ठाणेदार न्यूज रिपोर्ट, रामा लोखंडे, संगमनेर।